नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर बाप्पांच्या नैवेद्यासाठी ना मी ते 21 मोदकांचा नैवेद्य बनवलेला आहे. 21 मोदकांचा नैवेद्य बनवलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपलं हे डेकोरेशन बनवून तयार झालं आहे. तर आम्ही अशा पद्धतीने बाप्पांचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि बाप्पांच्या नैवेद्यासाठी ना मी इथे चुरमा लाडूचे ना मोदक बनवलेले आहेत. तर आता बाप्पा 10 दिवस विराजमान आहेत, तर आपण वेगवेगळं नैवेद्य बनवतो. तर इथे ना मी चुरमा लाडूचे इथे मोदक बनवलेले आहेत. तर दिसायला किती सुंदर झालेले आहेत मोदक, तर खायलासुद्धा तेवढेच टेस्टीसुद्धा झालेले आहेत. तर त्यासाठी ना मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1/4 कप रवा घेतलेला आहे, 1/4 कप बेसन घेतलेलं आहे आणि 1/4 पेक्षा थोडंसं कमी इथे तूप घेतलेलं आहे. तुपाला जे भांड्याला तूप लागलेलं आहे ते व्यवस्थित पुसून घेते मी. आणि जे तूप आहे ना ते व्यवस्थित पिठाला आपल्याला एकत्रित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा अशा पद्धतीने गोळा व्हायला पाहिजे. आणि थोडं थोडं दूध 1 वाटी एवढं मी दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दूध आपल्याला मिक्स करून अशा पद्धतीने मळून घ्यायचं. हवं तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा मळून घेऊ शकता. तर इथे काही काजू घेतलेले आहेत, मी कट करून घेतलेले आहेत. तुपामध्ये आपल्याला काजू परतून घ्यायचे, थोडंसं लालसर होईपर्यंत काजू आणि मी खसखस एकत्रच परतून घेते. तर ते मी साईडला ठेवते थंड करायला. आणि पीठ छान भिजलेलं आहे, त्याच्या अशा पद्धतीने मुटके करून घ्यायचे आहेत. आणि हे मुटके ना आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर हे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे मुटके तळून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही हे मुटके ना तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता. छान लालसर होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, छान लालसर असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा मी मुटके तळून घेते. तर इथे बाकीचे सर्व मुटके सुद्धा तळून झालेले आहेत. थंड झाल्यानंतर ना त्या मुटक्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथं मी अशा पद्धतीने थंड झालेलं आहे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि हे तुकडे ना मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर इथं अशा पद्धतीने मी बारीक करून झालेलं आहे. तर बाकीचे सर्व मुटकेसुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेते. एकदम अशा पद्धतीने बारीक पावडर करून घ्यायचं आपल्याला. हवं तर तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता, चाळण्याची काहीच गरज नाही आहे, म्हणून मी चाळलेले नाही आहे. त्यामध्ये ते तळलेले जे काजू आणि खसखस आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मिक्स करून झालेलं आहे. तर ते मी साईडला ठेवते. तर इथे कढई घेतलेलं आहे, कढईमध्ये 2 चमचे तूप ॲड करायचे. तूप छान वितळलं की त्यामध्ये 1 कप गूळ घ्यायचं. गूळ आपल्याला तुपामध्ये वितळून घ्यायचं आपल्याला फक्त. तर गूळ छान वितळलेलं आहे. जे वितळलेलं गूळ आहे ना ते आपल्याला जे आपण मुटक्यांचं बारीक पावडर बनवलं तर त्या पावडरामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे कढईला गूळ लागलं होतं त्यामध्ये हे पावडर मिक्स करून व्यवस्थित पुसून घ्यायचं कढईला जे काही गूळ लागलेलं आहे ते. तर अशा पद्धतीने इथे काढून घेते मी आणि एका चमच्याने व्यवस्थित आधी मिक्स करून घेते. गूळ गरम आहे ना, म्हणून चटका नाही बसायला पाहिजे म्हणून. आणि थंड झाल्यानंतर मी हाताने छान वळून घेते. ह्यामध्ये ना मी वेलची पावडर आणि अजून 1 अर्धा चमचा खसखस मिक्स करून घेतलेला आहे. इथे वेलची पावडर आणि खसखस मिक्स करून घ्यायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गूळ आपल्याला सर्व मिश्रणांमध्ये. आणि अशा पद्धतीने आपले ह्याचे लाडूसुद्धा वळता येतात. तर इथे मी मोदकाचा साचा आहे माझ्याकडे, त्या मोदकाच्या साच्यामध्ये ना मी इथे मोदक बनवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हवं तर तुम्ही ह्याचे लाडूसुद्धा छान वळू शकता, लाडूसुद्धा छान वळले जातात आहे. आणि अशा पद्धतीने मी इथे मोदकाच्या साच्यांमध्ये मी बाप्पांसाठी अशा पद्धतीने मोदक बनवलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं सुरेख असं हे मोदक बनवून तयार झालेलं आहे. तर इथं अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व मोदक बनवून घेते. बघू शकता तुम्ही, अगदी झटपट अशा आपले हे चुरमा लाडूचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर असे हे 21 मोदकांचा नैवेद्य तयार झालेला आहे बाप्पांसाठी. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर, दिसायलासुद्धा किती सुंदर झालेले आहेत आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी असे हे चुरमा लाडूचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बाप्पांसाठी नैवेद्यासाठी ना तुम्ही हे चुरमा लाडूचे नैवेद्य नक्की बनवा. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.